खंडेराया तुझ करीते नवसू Maria
करीते न बसू मरुदे रे सासू खंडेराया सासू गेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया सासरा मेल्यावरी होईल आनंद मरुदे ननंद खंडेराया ननंद सरता होईन मोकळे गळा घालेल झोळी भंडारा जनी म्हणे खंड अवघेची मरुदे एकटीच राहू दे पायापाशी सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया विठाला विठाला सासू खंडेराया सासू मेल्यावरे तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया अजं रक्मणि प्राण संजीवनं तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्त्यहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया
श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विवेकाने जाणे सुघटित समाजात कविले महासिद्धांताचे गुण रसिक तो कविले लसित भक्ती रसे तर तर विलास श्री भागवत तरो तया ज्ञानी शांते श्री विमल मतने वंदन करो तुका हा तुकावा परब्रह्म रूपी तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर्महाता प्रतिष्ठान गोदा तीराचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरी तया आठविता थोर अल्लाद चित्ता नमस्कार माझा तया एकनाथा लोकाभिराम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतं वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं बाणरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सदाशिव सदाशिवारम्भा शंकराचार्य मध्यमाम् अस्मत् आचार्य पर्यन्तं वन्दे गुरुपरम्परां नमो गंगे महादेवस्य वल्लभे वहतितं महादेवी गोदावरी नमोस्तुते कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मस्तक हे पायावरी सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटीला सरा मरुदे सासरा खंडेराया. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला भारूड रूपाचा जो अभंग आहे, नामदेवाच्या प्रिय शिष्या दासी म्हणा, या दासी जनाबाई यांचा भारूड प्रकरणातील गोड अभंग. या अभंगामध्ये जनाबाई खंडेरायाकडे एक मागणं मागतात. काय मागणं मागता? जनाबाई खंडोबाला सांगताय, खंडेराया काय कर, मी तुला नवस करते, माझी सासू मरू दे. काय कर? प्रत्येक बाईच्या मनात इच्छा असते, ती जनाबाईने आज बोलून दाखवली. इतकंच फक्त. जनाबाई म्हणते माझी सासू मरू दे. खंडेरायाने विचारलं, सासू मेल्याने काय फरक पडणार आहे तुझ्या जीवनात? जनाबाई सांगते, सासू जर मेली माझी तर सासरा जिच्या जीवावरती बोलतो, जिच्या जीवावरती आपल्या मराठी भाषेत काय उडतोय किंवा जिच्या जीवावरती वटवट वटवट करतोय, त्याचा आसरा तुटेल. आणि आसरा तुटला का सासराही मरू दे. खंडोबाने विचारलं, सासरा मेल्यावर काय होईल? म्हणजे सासरा मेल्यावर मला आनंद होईल, पण त्या आनंद द्विगुणित करण्यासाठी माझी जी नणंद आहे तिला देखील मरू दे. म्हणजे मग नणंद मेल्यावर काय होईल? जनाबाई म्हणता, नणंद मेल्यानंतर मी मोकळी होईल. आणि मोकळी होऊन काय करील? गावभर फिरेल? अजिबात नाही. तर तुझी जी भंडाराची जी झोळी आहे ती मग मी माझ्या गळ्यामध्ये घालेल. जनी म्हणे खंडो अवघीची मरू दे, सर्वांना मरू दे. आणि काय कर? एकटीच राहू दे पायापाशी. जनाबाईचं सुंदर आणि गोड असं मागणं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे चिंतनाला. कारण आपल्या गावामध्ये प्रतिवार्षिक असणारा हा कार्यक्रम मल्हारी मार्तंड खंडोबा पुरातन असणारं मंदिर आणि आज चंपाषष्ठीचा दिवस आहे, बरोबर ना?
चंपाषष्ठीचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये दरवर्षी सेवा होत असते. आणि आज माझं पुण्य, आज माझं भाग्य, सद्गुरू परमपूज्य आदरणीय गोविंदगिरी भजनी मंडळाच्या सहवासात मला हा कार्यक्रम करण्याचा योग आला. त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार आहे. समोर आज आता सगळ्यांना माझी ओळख नाही, आमचे कृष्ण महाराज वारकरी संप्रदाय कसा असावा, तो कसा रुजावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण महाराज. आणि ते काय स्वतः एकटे आज करायला लागले असं नाहीये. माझ्या वडिलांची विराजी गा देवा, तुम्ही परंपरा जे चालत आलेली आहे ही परंपरा आहे. कोणतंही शुल्क न घेता शक्यतो असं पाहिलं जातं, गावातले बाबा गावात कीर्तन असलं का मुद्दा म्हणून सांगता मला बाहेर तारीखे बाहेर निघून जातात. गावातले पक्वादी वादक का त्यांनी मला गावकऱ्यांनी सांगितलं पाहिजे बाबा पॉकेट होतो पण गावात थांब, या हिशोबाने गावातले बाबा शक्यतो बाहेर जातात. भाग्य कृष्ण महाराज गावात त्यांचे चिरंजीव होते ना, बरोबर ना. ते सुद्धा साऊंड सिस्टीम म्हणजे अक्षरशः म्हणजे कणिक सुद्धा घरातून आणणारे वारकरी संप्रदाय. विठ्ठला विठ्ठला महाराष्ट्रामध्ये नामवंत असतात. काय महाराज नाव ओळख नाही आपले नाव? सुनील महाराज सुरभैया. वा सुरभैया, सुरात अगदी एकदम वा 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 वा. तशी गंगा मैया असते, तिच्यात सतत पाणी वाहत असतं. सुरमैया याचा अर्थ तुमच्या अंगात कायमस्वरूपी सूर वाहतोय, त्याबद्दल धन्यवाद. बेटाला सर्वांचे धन्यवाद. सुंदर अशी साथ. आता सर्व भजनी मंडळ आता काय करतो मला प्रत्येकाचं नाव माहिती नाही. खंडोबाच्या पायावर भंडारा वाहतो वाकून, तुमचं सर्वांचं नाव घेतो, तुमचा मान राखून. विठ्ठला विठ्ठल. कोपरगाव तालुका ब्राह्मण सेवा संघाचे उपाध्यक्ष आमचे शरद काका, आपण देखील उपलब्ध आहात, आपलेही धन्यवाद. एक आनंदाचं वातावरण असं, सगळे आपले मंडळ इथं आहे. मला कीर्तनामध्ये कीर्तन करत असताना गायक नको असतात, मला वारेकरी हवे असतात. मला कलाकार नाही पाहिजे, मला गुणवंत पाहिजे, गुणीजन पाहिजे. कलाकार म्हटले का ते नुसती गायनाची कला नाही, इतर कला सुद्धा दाखवत असतात. आयुष्यामध्ये कलाकार होऊ नका, गुणीजन व्हा, गुणवंत व्हा आणि आपले गुण टिकवा. लक्षात घ्या, गुणवंत ज्यावेळेस गुण टिकवतात त्यावेळेस वारकरी संप्रदाय हा टिकत असतो. आणि कलाकार ज्यावेळेस कला दाखवायला सुरुवात करतात त्यावेळेस तो संप्रदाय बिघडत असतो. आणि अशा बऱ्याच कलाकारांनी कला मातीत घातल्या. मला एक अपेक्षा तुमच्याकडून, जनाबाईचं मागणं आपण नंतर सांगूया. मी तुमच्याकडे एक मागितलं तर चालेल काय? मागितलं चालेल का? फक्त चालू कीर्तनामध्ये चित्रपटाच्या चाली म्हणू नका, एवढंच मागणं द्या. विठ्ठला विठ्ठला. जेवढे खाली बसला तर यांच्याकडे मागितला तर तुमच्याकडे मागतो. मी इथं मागायला आलेलो आहे. कशाला आलोय? जनाबाईच्या भाषेत मागायला आलेलो आहे. द्याल ना? ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल हाताने बोलायचं आणि तोंडाने टाळी वाजवायची. बरोबर ना? चुकलं का? अरे हा, ते हाताने टाळी वाजवायची, तोंडाने बोलत जायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? तुझं बरं आहे का? तुझ्या पोरीचं बरं आहे का? असं नाही, असं नाही, असं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणत चला. हा, लागोनिया पाया विडवितो तुम्हाला, संपेपर्यंत टाळी वाजवा आणि भजन करा. कारण की ससुराल में सालिका और कीर्तन में टाळी का बहुत महत्व होता है. लक्षात घ्या. जिस ससुराल में साली नहीं वो ससुराल किस काम का, जिस कीर्तन में टाली नहीं वो कीर्तन किस काम का.
मला हे बरोबर समजलं, प्रपंचाचं चांगलं समजतं ह्या म्हणजे मला कळालं आता कीर्तन तुम्हाला कसं पाहिजे. अभंगामध्ये जनाबाई मागणं मागतात, देवा खंडेराया माझ्या सासूला मरू. आता अभंग ऐकल्यानंतर ज्यांनी अभंग ऐकला, जुन्या बाया म्हणत असतील बाबा आपल्या मुळावर आला गड्या आज, बाबाला कुणी आणलं मशीन, हा आपली मरायची इच्छा करतो, सासू मुर्दे, सासरा मुर्दे, नणंद मुर्दे, त्याच्यापेक्षा एवढे मारण्यापेक्षा हा तिकडच का नाही मुर्दे, हा जाता जाताच मरू दे. आणि नवीन जर सुनबाई आहे ते म्हणजे बाबा आपल्या मापाचा आला, आता याला 2000 पकड वाढवून द्या. म्हणजे विचित्र. पण एक सांगतो, अभंग ज्यावेळेस आपला पूर्ण सुटेल रात्री 12-12:30 पर्यंत, किती वाजेपर्यंत चालवायचं महाराज? किती वाजले? 7:30 वाजले. म्हणजे मी 10:30 वाजेपर्यंत चालवलं चालेल ना? तुम्ही थांबाल ना 10 वाजेपर्यंत? 10, 11, 12 तर पहाट करायची. तुम्हाला एक माहिती आहे का, आपण कोणाच्या मंदिरासमोर आहोत? कोणाच्या? खंडोबाच्या. आणि खंडोबाचा लंगर कधी लंगर पहाटे तुटतो ना. मला लंगर नाही सापडला तर माहित नको कशाला करता. हा एवढा खेळ उपसतोय ना आपल्याला. विठाला विठाला जनाबाईचं मागणं आजचं जे आहे ते खंडेरायाकडे अभंगावरती शंका आहे. विठ्ठलावरती मनापासून प्रेम करणाऱ्या जनाबाई आहे. नामदेव महाराज विठ्ठलाचं एकनिष्ठ भक्त आहे. नामदेव महाराज तीर्थयात्रेला जात असताना विठ्ठलाला म्हटले, देवा तू म्हटला तीर्थयात्रेला जा, पण एक लक्षात ठेव, तुला सोडून जातोय, प्रत्येक मंदिरासमोर उभा राहील, पण ज्या देवतेचे हात कमरावरती नाही न घे मी तयाचे दर्शन. देवा ज्या देवाचे हात कटेवरती नाही त्याचं मी दर्शन सुद्धा घेणार. इतकी एकनिष्ठता आहे. ऐका, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्पर्श. जी ओरिजिनल पतिव्रता आहे ती आपल्या मनामध्ये दुसऱ्या परपुरुषाचा विचार सुद्धा करत नाही. तिला काय म्हणतात? पतिव्रता. आणि जी प्रत्येकाचा विचार करते तिला पतिव्रता म्हणतात. ती पतीच्या वर चढ असते. विठ्ठला संतांचे प्रमाण जर पाहिले तर संतांनी सांगितलं का आम्हाला आमचा भगवंत किती आवडतो, जितका एका पतिव्रता स्त्रीला तिचा नवरा आवडतो. पतिव्रता देने अनेकांची स्तुती. पतिव्रता स्त्री दुसऱ्या परपुरुषाची स्तुती सुद्धा ऐकू शकत नाही. पतिव्रता स्त्री, पतिव्रतेला जसा पती आवडतो तसा आम्हाला भगवंत आवडतो. अजून प्रमाण सांगत असताना महाराज म्हटले, ज्या प्रकारे कंजूस माणसाला पैसा आवडतो त्या प्रकारे आम्हाला भगवंत आवडतो. आता कंजूस माणसाला पैसा किती आवडतो खरं सांगा. थोडं थोडं पुढे सरकून बसला का, इकडे जागा आहे तिकडे जागा आहे,
जाणार येणाऱ्याला त्रास नको असं मला वाटतं. तुम्ही पटापट सारखा मी भजन घेतो. विठ्ठला विठ्ठल जगामध्ये प्रिय काय आहे त्याला कर बाबा पैसा प्रिय आहे. वारी गावातला नको, वारी नको, आमच्या गावचा एक मारवाडी व्यापारामध्ये इतका मशगूल होता आता ते समोर बसेल मग आपण दुसरं वेगळं सांगू. आमच्या गावात एक मारवाडी होता बरं का भाभी. ते मारवाड्याचं असं झालं तो मरायला टेकला बिचाराने. कधी देवधर्म कधी केला नाही, फक्त पैसा आहे की पैसा. ते बरं आहे ज्याला किमान एक गोष्टीचा ध्यास असतो तो लोकांच्या पंचायती तरी करत नाही. मारवाडी लोक दुसऱ्याच्या गोष्टीत ना खुपसत नाही, लक्षात घ्या. आणि ज्याला काहीच काम धंदा नाही ते इकडे तिकडं काहीतरी याचं डोकं लाव, त्याच्या सगळ्या सोडून दे, त्याचे लिंब काप काहीतरी करत राहतात. तर तो मरायला टेकला बाबा. याला सांग मरायला टेकल्यानंतर असं झालं त्यांनी कधी देवपूजा वगैरे नाही, कधी काही नाही, कधी काही नाही. त्याचे पोरं जवळ आले. पोरं म्हटले बाबा अभि आपण अंत समय आवी गयो, अभि रामराम भेटलो. कळतं ना असं मस्त म्हणजे मला बोलते ते का जमतंय. बाबा अभि आपण अंत समय आवी गयो, अभि रामराम भेटो. ते म्हटलं अच्छा याद दिलाय बाबा. अरे रामू तेली कणी आपली 10 रुपये. तुमच्या गावात आहे का कोणी रामू तेली? अरे रामू तेलीकडे आपले 10 रुपये. तर पोरं देव धार्मिक होते ते म्हणे बाबा रामू तेली नाही, रामू देव देव. बाबी म्हातारा म्हटलं अरे देव नाही तर नाही देऊ पण थगत फिरो. विठाला विठाल. आमच्या गावातला एक मारवाडी कधी पंढरपूर नाही, कधी वारी नाही, कधी काय नाही, कधी काय नाही. आणि कधी काहीच नसताना तर गावातले लोक निघाले. ते म्हटले बाबा इतके दिवस झाले व्यापार करताय, येता का पंढरपूरला? तर म्हटलं मला काही जमणार नाही घरात, तुम्ही जाऊन या. काय येणार नाही म्हटलं खर्च होतो, कशाला पैसा जाऊ द्यायचा निष्कर्ष आहे का नाही. पैसा जाऊ देणार नाही, पैसा जाऊ द्यायचा नाही. म्हटले एक काम करा म्हटले आमच्या बरोबर चला, तुमचं भाडं थोडं आम्ही काढतो आहे का नाही. आणि नाहीतरी आता सरकारने फुकटच योजना आहे, कुठेही फिरा फक्त घरी परत या. हा योजना असतात महाराज. राजकारणी लोकांचं डोकं बघा. म्हाताऱ्यांना फुकट, म्हातारे खुश, कटकट बाहेर गेली सुद्धा खुश. विठाला विठाल. आणि गावामधले ना हा मला फॉर्म भरतो तो फॉर्म भरतो झंझट सुद्धा. म्हणजे एका दगडात 4-5 पक्षी मारले. विठाला विठाल. म्हटलं चला बा पंढरपूरला. ठीक आहे पंढरपूरला, पण मी रुपया सुद्धा देणार. ते म्हणजे 1 रुपया सुद्धा पैसे देते. ते म्हणजे काय पंढरपूरला चालले तर थोडेफार कपडे विकायला घेतले चालतील का? ते म्हणले घ्या तुम्ही, तसे तर येणार नाही तसे तरी घ्या. कपडे विकायला घेतले त्यांनी. पंढरपूरला जाता जाता मजल करत तिथे गेले, कपडे वगैरे विकले, पैसा वगैरे खिशात घातला. पैसा खिशात घातल्यानंतर सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, एक रूम वगैरे घेतलेली होती आणि रूम वरती साधे कपडे घातले. नको बाबा कटकट. चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेला तो मारवाडी. चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेल्यानंतर आंघोळ करून आलेले आले. आता जे आहे कायम वारी जात त्यांना माहितीये 2 जणांची भेट होते. कोणाची? विठ्ठलाची रुक्मिणीची. पहिली भेट होते गंधावाल्याची आणि दुसरी भेट होते वासुदेवाची. गंधावाला तो म्हणला तुला लावायचं राव, पैसा देणार नाही. गंधावाल्याकडून गंध लावून घेतला. पुढे वासुदेवाला. वासुदेवाने सांगितलं धर्माच्या नावानं धर्म करा, आई बापाच्या नावानं धर्म करा. गातो वासुदेव मी ऐका, डोळे झाकून राहतो, काहीतरी रुपया द्या मला. म्हटलं बाबा दिले असते पण काय झालं, साध्या कपड्यावरती गंगेवर आलो, माझ्याकडे पैसे नाही. ते म्हटले बाबा माहिती नाही, तुम्ही आले इथे का काहीतरी दान करा, 1 रुपया मला दान करा, 1 रुपया दान करा. तर म्हटल्यावर एक मारवाडी म्हटलं एक काम कर बाबा,
माझ्याकडे आत्ता नाही. तो काय सोडित नव्हता वासुदेव. तो म्हटलं नाही मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. नाही म्हटलं एक काम कर, माझ्या रूमवरती येऊन घेऊन जाय. रूमवरती घेऊन जाय म्हटलं. वासुदेव म्हटलं ठीक आहे रूमवर येतो. रूमवर येतो म्हटल्यानंतर ह्या मारवाड्यांनी कपडे वगैरे घातले, काय असेल आंघोळ वगैरे केली, रूमवर गेला. बायकोला फोन लावला. हॅलो हॅलो मी बोलतोय, तुला सांगतो म्हणे आज गंमत झाली. ती म्हणली काय गंमत झाली? मी आंघोळ करत असताना वासुदेव आला. वासुदेवाने पैसे मागायला सुरुवात केली. वासुदेवांना सांगितलं बाबा रूमवर ये. तो म्हटलं रूमवर येतो. कसला वासुदेव तो? त्याला रूमचा पत्ता सांगितला नाही, धर्मशाळेचा खोली नंबर सांगितला नाही, कोणत्या रस्त्याला धर्मशाळा आहे ते सांगितलं. तो म्हटलं रूमवर घेऊन जातो. ती म्हटली जाऊ द्या असेल कोणीतरी. पण तुम्ही कमाईना रुपया देऊन टाकायचा ना, कशाला रुपया ठेवायचा? बाया देव धार्मिक असतात. हा माझा चांगला अनुभव. कारण की घरी गेल्यावर चहा पाणी करते बाबाला बाई, दक्षिणा देते बाई, पाया पडती बाई. यांच्याकडे आपण देव द्या. तुम्ही कीर्तन करता का? मग आम्ही घेता मशे घालून तुकाराम महाराज सुद्धा एक ठिकाणी म्हटले का बाया इतक्या धन्य आहेत, घरी तर काम करता करता पण परमार्थ सुद्धा करतात. धन्य बाया ऐशा नारी घरी गावी नाचती, घरी गावी नाचती, घरी गावी नाचती. धन्य बाया खरंच धन्य. घरातही काम करतात, परमार्थ सुद्धा करतात. म्हणून गर्दी श्रीमंती जास्त आहे लक्षात. म्हणून 1,500 त्यांनाच मिळाले, सरकारच्या मुळावरच मिळाला. आपल्याला का नाही याचं उत्तर आहे. आपण देवाकडे मागत परमार्थच करत नाही, ते मिळतं कशी काय? इथे जो आहे परमार्थ त्याला देव कोणत्या ना कोणत्या रूपाने. ऐका काय बाई त्या वासुदेवाची गंमत सांगू म्हटले. धर्मशाळा विचार नाही, काय नाही काय नाही काय नाही. बोलत होता बायकोशी बोलत असताना दरवाजावरची बेल वाजली. बेल वाजली म्हणलं थांब कोणीतरी आलं पाहतो. फोन ठेवून दिला आणि दरवाजा उघडला. समोर वासुदेव उभा. बाबा शेठजी तुम्ही म्हटले ना 1 रुपया देतो. ते म्हटले अरे तुला दिला असता मग तू इथे आला का? ते म्हटलं बाबा मी कुठेही जाऊ शकतो. आता तो काय वासुदेव नव्हता, तो होता देव. बाबा मी कुठेही जाऊ शकतो म्हटलं. म्हटलं एक काम कर म्हटलं, आता तर माझ्याकडे भाड्यापुरते पैसे आहेत. आता तू काय कर, माझ्या गावामध्ये ये वारीला आणि पैसे वारीला नाही का माझ्या गावात सांगत नाही, कोलपेवाडीला ये पैसे घेऊन जा. आमच्या गावावर का तुम्ही माझ्या गावाला येऊन पैसे घेऊन जा. तो वासुदेव म्हटलं ठीक आहे तुमच्या गावाला तर पैसे घेऊन जातो. हा घरी आला. घरी आल्यानंतर रात्री उशिरा आल्यानंतर बायको झोपलेली होती. तिने दरवाजा उघडला. बिचारे परत जाऊन झोपली. सकाळी उठल्यानंतर बायकोला सांगायला लागला अगं तुला त्या दिवशी फोनवर नव्हतो का सांगतो वासुदेव पंढरपूरमध्ये भेटला होता. त्याला मी रूम सांगितली नाही, पत्ता सांगितला नाही, धर्मशाळा सांगितलं नाही, धर्मशाळा सांगितलं. कसं काय आला काय माहिती बुवा, कसं काय आला. मला तिने सांगितलं म्हणे 1 रुपया द्या. मी किती एअरपोर्ट म्हणा बरं आलं त्याला म्हटलं गावाकडे येऊन घेऊन जाईल. आता खरं सांग आपलं गाव 300 किलोमीटर आहे. इतक्या लागतो वासुदेव येईल का? म्हटलं आपण तुम्ही 1 रुपया देऊन टाकायचं, कशाला लोकांचं तळतळ घ्यायचं? ती म्हणजे मी चहात माशी पडली तर माशी सहित चहा पितोय. मक्खी चूस त्यालाच म्हणतात. मग ती म्हटली देऊन टाकायचं ना, कधीतरी दान करायचं आहे का नाही? दानाचं पुण्य खूप असतं. वेळ नाही सांगायची तिथे दानाचं पुण्य खूप असतं म्हणे, कधीतरी दान करायला पाहिजे होतं तुम्ही. जाऊ दे. मला आश्चर्य वाटतं म्हणजे मी त्याला फसवलं म्हटल्यानंतर तो असा मधल्या रूम मध्ये बसला होता. बाई काहीतरी काम चालू होतं तिचं. खेळ दरवाजा नजर होती. ती म्हटली का वासुदेव दिसायला कसा? म्हटलं सफेद कपडे. ती म्हणे हा. बरं अजून गंध वगैरे लावलेला होता मोरपीस. ती म्हणे हा. अजून पायामध्ये त्यांनी घुंगरे वगैरे बांधलेले होते, चिपळ्या वगैरे होत्या, मोरपीस घातलेला होता. ती म्हणजे थोडं डोकून पाहते का बाहेर? हातोच का? ते मारवडे डोकून पाहिले तुम्ही हातोच. तू एक काम कर, बाहेर जाय आणि सांग शेठजी आजारी आहे, तुम्ही नंतर या पैसे घ्यायला. ती बाई घाई बाहेर गेली. घाई बाहेर गेल्यानंतर तिने सांगितलं बाबा कुठून आले? तो म्हणलं पंढरपूरून आलो. माय कशासाठी? रुपया घेण्यासाठी आलो. रुपया घेण्यासाठी?
हा पंढरपूर आलो. ते म्हटले पण शेठजी काल ते थकले, आजारी पडले, आता तुम्ही नंतर या. ते म्हटले मी काय हरकत नाही, मी 1 रुपया घेऊन जातो, मी काय तसं जात नाही. गाई गाई घरात आली की म्हणली तो काय जायला तयार. हा म्हटलं त्याला सांग जाऊ. शेठजी गेले. पोरांनो काही विशेष मिटिंग चालू आहे का तुमची? विशेष मिटिंग आहे का काही? जाऊन सांग म्हणले त्याला. शेठजी गेले. शेठजी गेले सांग म्हणे काय हरकत नाही, मग तरी तो जाईन बुवा. 1 रुपया आपला सुद्धा. आणि सांगितलं शेठजी गेले. वासुदेव खालीच बसला. काय धार्मिक माणूस होता म्हटलं. अहो 11 पिढ्या त्याच्या पारमार्थिक गेल्या, तो माणूस आज गेला, मला दुःख वाटतं म्हणे. पंढरपूरवरून त्या माणसाने मला घरी बोलवलं. म्हटलं इतका प्रेमळ माणूस कधी कोणी सापडणार? आपण पंढरपूरला जे भेटतो त्यांना घरी बोलवतो का? नाही बोलतो. एवढा धार्मिक माणूस. आणि बोलता बोलता गेला. एवढा त्यांचा गोड स्वभाव. बरं आता गेले तर जाऊ दे, आता त्यांना वाटीच लावून जातो. कोण म्हटला? वासुदेव. ही बाई घरात आली. अहो तो काय जायला तयार नाही म्हणतो. इतका पक्का नाही हो. मग आता तू रडायला सुरुवात कर. बाईने रडायला सुरुवात केली. बांगड्या फोडल्या. धनी पंढरपूरला कधी गेले नाही, पण पहिल्यांदा गेले. तिकडून येऊन आजारी पडले गेले. मोठे मोठे रडायला सुरुवात केली. शेजारी पाजारी गोळा झाले. पाहुणे रावळे सगळे गोळा झाले. आंघोळ घालायची ठरलं. गरम पाणी लोकांनी दाखवलं. त्यांना काय करायचं? मुडद्याला कुठे झटके बसताय, पण हा मेलेला नाही ना. गरम पाणी तापवलं आजी. कसं शेठजी रात्री थकून आलेले, त्यांचे हातपाय थोडेसे चालून चालून थोडेसे कडक झाले असते. गरम पाणी मग बांधता चांगलं लागेल. हा की नाही? गरम पाणी त्याच्या करता वापरला चांगलं. याला खूप झटके बसायचे, पण हा काय उठाना. मी श्वास रोखून धरला. वासुदेव गंमत पाहतोय. तो म्हणतो बेट्या 1 रुपया दिला असता तर तुला एवढे चटके खावा लागले नसते. शेठजीला त्या तिरडीवर बांधलं. सुतळीने आवळू बांधलं. पाहुणे रावल्यानी. मग कोपरगावचे काही होते, काही वारी गावात होते तिकडे आले होते, काही कोणतांड्याचे आले, काही रात्याचे आले, काही नाशिकचे. सगळे गोळा झाले. मग म्हाताऱ्याला अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत चालवलं. वासुदेव बिचारा चालला. वासुदेव भजन करायबरोबर चालला. त्याला म्हटलं आता तरी उठल, मग तरी उठल. देव म्हटलं मी तुला सोडत नाही. देव होता आलेला आता वासुदेवाच्या रूपात. देव म्हटलं मी तुला सोडत नाही. मारवाडी म्हटलं आम्ही पण मारवाडीची. चमडी जाय पर दमडी नाही जाय. राग मानू नका. कथा ज्या आहेत त्या संतांतून ऐकलेल्या आहेत. जातीवरती नाही बरोबर असं सांगतोय विनोदाने. रुपया सुद्धा तुला देणार नाही. शेवटी त्या मारवाड्याला चितेवरती ठेवलं. चितेवरती ठेवल्यानंतर आता सगळं पेटवायचं. तूप वगैरे टाकलं. मग तो वासुदेव जवळ उभा. लोक त्याच्याकडे पाहिजे. तुम्ही कुठून आला? म्हणे पंढरपूर. काय ओळखी म्हणे यांच्या. पंढरपूरून माणसं मौतीला आले हो. वासुदेवासारखा माणूस मौती नाही. काय धार्मिक माणूस असेल. मी आणि कधी आयुष्यात उपाय खरचला नाही. शेवटी पेटवायची फार जवळ अग्नी आला. अग्नी आल्यानंतर याला चटके बसायला लागले. हा म्हटला मी उठणार नाही. देवाला दया आली. देवाने कानात जाऊन सांगितलं अरे बाबा उठ आता. माझा रुपया सुटला. ज्यावेळेस मारवाडीने ऐकलं रुपया सुटला, मारवाडी म्हटला पठ्या उठला. सर्व भावे लोभे आवडे आम्हा नारायण पैशा परी. ज्या प्रकारे लोभी माणसाला धन आवडतं बाई, त्या प्रकारे आम्हाला आमचा पांडुरंग आवडतो. तरी सुद्धा पांडुरंगाला सोडून आजच्या अभंगामध्ये खंडेरायाकडे मागणं मागतात. विठ्ठला विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतो. ते आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. म्हणजे आपलं तोंड गौऱ्यापेक्षा सुद्धा खालच्या पातळीचं आहे. विठ्ठला विठ्ठल. जनाबाई खंडेरायाकडे आपली अशी जी भक्ती जी आहे ना, काही लोकांची भक्ती वेगवेगळी असते. काहींची एकनिष्ठतेची भक्ती असते. संतांची भक्ती एकनिष्ठतेची असते. आपली जी भक्ती कशी, आपली वार बदलला का देव बदलतो. काय बदलला? वार बदलला का आपला देव बदलतो. महाराज आला सोमवार आला का शिवभोळा चक्र
शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय. कधी सोमवारी गेला सोमवार, मंगळवार आला का अनादि निर्गुण बायांच्या अंगात आलं का नाही अवघड राहतं. आमच्याकडे एक बचत गटाच्या अध्यक्षला करे बाबा, ती एक दिवस ते बचत गटाचा हप्ता अध्यक्षचे का संक्रांत यालाच म्हणतात. विठाला विठाला बचत गटाचे अध्यक्ष पैसे विषय गोळा करून आणले बाहेर. शांताबाई नाव होती. शांताबाई तिचा नवरा चालली. चालल्यानंतर माझ्या घरासमोर चालली. पैसे बिशे हातात आले. त्या बाईच्या अंगात आले. अंगात आल्यानंतर तिच्या जवळचे पैसे सगळे पडले. मी विचार केला, म्हटलं ही पुढे गेली का आपण पैसे, ही पुढे गेली का पैसे पुसलं. तिचा नवरा अंगात आला ना, अंगात आला की मग घुमायला लागली. घुमायला लागल्यानंतर तर तिचं लक्ष पैशावर. घुमता घुमता म्हणजे खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ. तिचा नवरा म्हणता उचलले 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 उचलले. नवऱ्याने पैसे घेतले उचल आणि गेला ना घरी. काय पाहते अरे अंगात येणं. मी तर ते वणीला जात असतो. वणी गडावरती बाया अशा अंगात आल्या का त्या बरोबर पुढे जातात. मी 2 तास दर्शनाला बाहेर जातो. माझा त्यांना एक प्रश्न विचारतो, तुमच्या अंगात तुम्ही पायऱ्याने कशाला जाता, हवे तुम्ही का जाता. अंगात जर देव येत असता कीर्तनकारांच्या पहिले आला असता. कारण किमान आम्ही भजन पैशासाठी कोणी पण करतो, भजन करतो याला म्हणतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो. 4-4 दिवस आंघोळी नाही करून कसं काय अंगात येतं. कोणाच्या अंगात येत असं राहू द्या. एवढं कीर्तन झालं त्याला थोडंसं हाकवून लावा. देव काय अंगात येत आणि देव अंगात आला तर तुम्ही जगायचे. हनुमान आणि बालीचं युद्ध झालं आणि ब्रह्मदेव बालीकडे ज्यावेळेस पाहिलं, बालीमध्ये अशी ताकद होती का समोर जो लढायला यायचा काय बाबा त्याची निम्मी ताकद बालीला यायची. आणि हनुमान बालीचं युद्ध होत असताना ब्रह्मदेव हनुमानाच्या पाया पडायला गेले. लढायला जाताना पूर्ण हिस्सा घेऊन जाऊ नका तुमच्या शक्तीचा. तुमचा जर निम्मा हिस्सा जर गेला तर माझा पोरगा मरून जाईल. जगणारच नाही बाली. तुम्ही काय करा, तुमच्या शक्तीचा 10वा हिस्सा घेऊन जा म्हटले. तो 10वा हिस्सा सुद्धा बालीला सहन झाला नाही. हनुमानात इतकी ताकद, रामात किती ताकद आहे, देवीत किती ताकद आहे. आणि देवी जर तुमच्या अंगात जर आली तर तुम्ही जगाल का, जगाल का. काय ताकद आहे देवीमध्ये विचार करा. मंगळवारची ही भक्ती आहे. बुधवार आली का पांडुरंग आठवतो. एक गाव आम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
तुम्हाला देवीची भक्ती शनिवारी शरण शरण हो म्हणता तुम्हाला रामधुता आणि रविवार आला का आपला खंडोबा चालू काय झालं नाथांना सुद्धा माहिती असावं का वारी गावात खंडोबा आहे नाथांनी प्रमाण दिलं हो नाथ म्हटले वारी कोणाची लकारे महाराज अजिबात नाही मग भजनाला उभे ते सुरमय्या वारी गावकऱ्यांचे नाही नाथ महाराज काय म्हणले मल्हारीची वारी मल्हारीची वारी आता आलं लक्षात नाथबाबाचं प्रमाण नाथबाबांनी तेव्हाच देऊन ठेवलं त्याला गंगेवरती फिरायला जात असताना म्हणजे मल्हारीची वारी कानेगाव वारी नाही शिंगो वारी नाही साखर कारखान्याची वारी नाही कोणती वारी मल्हार म्हणजे ते मंदिर तेव्हापासून असावं कदाचित विठाला भक्ती परत भक्ती बदलत जाते भक्ती परत भक्ती शक्ती परत भक्ती बदलत जाते आपल्याला ज्या देवामध्ये ताकद जास्ती दिसते आपण काय करतो त्याच्या पाठीमागे पळतो त्यामुळे आपल्याला एकही देव पावत नाही एका माणसाने विचार केला सगळ्यात जास्त ताकद कोणामध्ये म्हणजे गणपती बाप्पामध्ये का गणपती सुख करताय आपण गणपतीची पूजा करू पेढे आणले मोदक बनवले रांगोळी काढली हार घातला सर्व काही गणपतीची पूजा करत असताना आरती चालू केली आणि आरती चालू केल्यानंतर तेवढं ते उंदीर मामा आले उंदीर मामाने विचार केला 2-4 मोदक ठेवलेले अक्का मी एक मोदक घेऊन गेलो तर चालेल काय 1-2 मोदक उंदीर मामाने पळवले त्याने डोळे उघडले पाहिलं त्याने विचार केला असला कसला देव हा गणपती काय देव गणपती म्हटले स्वतःचे मोदक याला राखण करता येत नाही ना याला काय देव म्हणताय का मग सगळ्यात मोठा देव कोणता उंदीर उंदराला मग सुतळी घेऊन उंदराला धावायला लागला उंदराला पकडलं उंदराला पाटावर ठेवलं पाटावर ठेवल्यानंतर उंदराला गंध लावलं हार घातला पूजा चालू केली गणपतीपेक्षा मोठा देव उंदीर पूजा चालू केली सगळं काही केलं व्यवस्थित केलं आणि उंदीर मामाची आरती चालू केली तुम्हाला येते का उंदराची आरती तुम्ही नाही करते इकडे जय देव जय उंदीर मामा आरती ओवाळू प्रेमी बाबा जय देव है उंदराची आरती चालू केली आणि उंदराची आरती वगैरे केली उंदराची आरती करत असताना मांजरीने तिकडून पाहिलं मांजरीने विचार केला आज या काळाची सेवा चालू म्हटले मांजरीने जडक घातली ते उंदराला हा कसला देव चुकीचा देव याच्यापेक्षा ताकद कोण हाते मांजरी ते म्हटलं मांजरीची पूजा चालू केली मांजर धरली मांजरीला गंध अक्षता फुल हार वगैरे बुक्का वगैरे लावला मांजरीची आरती नाही येत मला मांजरीची आरती वगैरे केली तेवढं कुत्र्याने पाहिलं आज मावशीच्या नाही लाड चालू म्हटला आणि कुत्र्याने जे झेप घातली मांजर पळाली गवताच्या गंजीत होती पण ही कसला देव मांजर कुत्र्याला घाबरून पळाली हा कसला देव कुत्र्याला धरलं कुत्र्याला हार घातला गंध लावलं वगैरे भाकरी वगैरे दिली आणि बायकोने पाहिलं आता ते कुत्र होतं कुत्र्याला कितीही पूजा करा कुत्र काय झालं कुत्र गेलं बायको बाजूची स्वयंपाक करत होती तिथं गेलं कुत्र्याने दुसरी भाकर पळवली याने ते पाहिलं बायकोने त्याच्या पाहिलं बायकोच्या हातात लाटणं होतं कुत्र्याच्या पाठीमागे लागलं कुत्र्याला हल्लं कुत्र्याचं कंबरडं मोडलं याने विचार केला मांजरीपेक्षा कुत्र मोठा समजत होतो तर कुत्र्याला कोणी हल्लं बायकोने मग सगळ्यात मोठा देव कोणता कबूल झाला याने काय केलं
बायकोला पाटावर बसवलं, बायकोची आरती चालू केली. जय देव जय देव जय माझी बायको, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. तेव्हापासून बायकांचं माणसं ऐकायला लागले. आमच्याकडं त्या दिवशी आम्ही 4-5 जण उभे होतो बाबा. 4-5 जण उभं असताना एकाचं घर समोर होतं आणि त्याची बायको दरवाजात उभी राहून आमच्याकडे पाहायला लागली. मी म्हटलं अरे तुझी बायको तुझ्याकडे पाहते बाबा, काही काम आहे का काय? तिने असं केलं. कसं असं केलं, फक्त असं केलं. हा म्हटले 5 मिनिटात जाऊन आलो. म्हटलं जाऊन ये. गेला बायकोकडे. काय काय काम आहे, कशाला बोलवलं? मी म्हटलं नाही, बोटाची ताकद चेक करत होते. काही का गेली विठाला विठा. तिच्या बोटात एवढी ताकद आहे, विचार करा तिच्यात किती ताकद असत. शक्ती बदलली का आपल्याला एखादा गुण नाही पडला का आपल्याला गुण सुरू व्हायचा टायमिंग आपण देव सोडायचा टायमिंग एक होतो. आपण देव बदलत चालतो आणि देव बदलला का सेवेचं फळ कमी मिळतं. काय मिळतं? सेवेचं फळ कमी मिळतं, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा आणि एकनिष्ठ राहा. काय राहा? एकनिष्ठ राहा. वारकरी संप्रदाय हा एकनिष्ठ संप्रदाय आहे. ऐका, एकनिष्ठ संप्रदाय. वारकरी संप्रदाय एकनिष्ठ का? कारण की हा अनेक देवांची भक्ती करतो, पण जितकं प्रेम पांडुरंगावर करतो तितकं कोणावर करत नाही. मला सांगा, नवीन लग्न झालेली स्त्री, नवीन लग्न झालेली स्त्री शिवणार, नवीन लग्न झालेली स्त्री घरामध्ये आल्यानंतर फक्त नवऱ्याचे कपडे धुते का सासू सासऱ्याचे कपडे धुते? तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे मेल्यावर माणसं जातात, तुमच्याकडे जिवंतपणे कोण म्हणतो? म्हणजे तुमचं आमच्यासारखं आहे. घरात आलेली सून फक्त नवऱ्याचे कपडे धुते का सासू सासऱ्याचे? कोणाचे धुते? सासू सासरे धुते ना, का नाही धुई? तुमच्या इकडं बरेच हुशार सून आहे तुमच्याकडं. मला इकडची पोरगी करायची होती पण कॅन्सर केला वापर करतात. एक सून नवऱ्याचेही कपडे धुते आणि सासू सासऱ्याचे धुते, दिरा जावाचे धुते. एक सून, नवीन सून, जुनी असू द्या, आता जुनी झालं थोडी रुळणी का नाही करते कामं, नवीन धरा. नवऱ्यापुरता स्वयंपाक बनवते का सासू सासऱ्याचं पण बनवते? सासू सासऱ्याचं पण बनवते. नवऱ्याची सेवा करते का सासू सासऱ्याची पण करते? सासू सासऱ्याची पण करते, नवऱ्याची पण करते. ऐका, सून नवऱ्याचीही सेवा करते, सासू सासऱ्याचीही करते, कपडेही धुते, नवऱ्याचे धुते, घरच्यांचे धुते, स्वयंपाकही करते, घरही झाडते, सगळं करते, पण रममाण फक्त आणि फक्त आपल्या पतीशीच होते. कळलं का? तसं वारकरी संप्रदायामधले संत खंडोबालाही भजतात, देवीचे नवरात्रही करतात, रामालाही भजतात, पण रममाण होताना मात्र फक्त पांडुरंगाशीच होतात. त्याला वारकरी म्हणतात. विठाला सुंदर प्रमाण मला आठवलं. माऊली म्हणतात आपल्या शरीरावरती मोस येतो, मोस. तो मोस आपण काढून टाकायचा असतो, पण आपण का काढत नाही? त्याचा काही उपयोग आहे का? अजिबात नाही. दिसायला विद्रूप दिसतं, पण केवळ शरीराचा भाग म्हणून आपण काढत नाही. त्या प्रकारे नवऱ्यावरती प्रेम आहे म्हणून स्त्री, नवऱ्यावरती प्रेम आहे म्हणून स्त्री आपल्या त्या नवऱ्याच्या घरच्यांना सांभाळते. प्रमाण आहे का? पतीचा जिवाळा म्हणून सासुऱ्याची साहित्य नातरी एरवी जामाची मोठ. सामखेळ काय अभ्यास आहे माऊलींचा. माऊली म्हणतात शरीरावरचा मोस शरीराचा भाग म्हणून आपण काढत नाही. ऐका, का? तशी पतीशी जिवाळा म्हणून सासुऱ्याची साहित्य. तसं भक्ताचे 3 प्रकार आहे. पहिला कनिष्ठ प्रकार असा आहे, जो भक्त फक्त मूर्तीमध्ये देवाला पाहतो त्याला कनिष्ठ भक्त म्हणतात. जो फक्त मूर्तीमध्ये देवाला पाहतो त्याला कनिष्ठ भक्त म्हणतात. जो भक्त माणसामध्ये देवाला पाहतो त्याला मध्यम भक्त म्हणतात. आणि जो भक्त प्रत्येक देवामध्ये देवालाही पाहतो, मूर्तीमध्ये देवाला पाहतो, सगळी सर्वत्र देव पाहतो, त्याला उत्तम भक्त म्हणतात. म्हणजे एक वाक्य टिपून घ्या. एक तर सगळ्या देवांमध्ये पांडुरंगाला पहा, नाही तर पांडुरंगामध्ये सगळे देव पहा. वाक्य कळलं का? खंडोबा सुद्धा पांडुरंगच आहे आणि पांडुरंग सुद्धा खंडोबाच आहे. शंकर म्हणजेच पांडुरंग आहे आणि पांडुरंग म्हणजे शंकर आहे. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. ऐका, याचं कारण काय तुम्ही म्हणाल? हे का?
आमच्याकडे लग्न झालं, एका जणाचं लग्न झालं, म्हणजे आमच्याकडे लग्न पण होतात बरं का. एका जणाचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मला त्या बिचाराच्या लग्नाला जायला जमलं नाही. लकारे बाबा लग्नाला मी आणि लकारे बाबा आम्ही दोघंही होतो आणि त्याने आम्हाला दोघांनाही पत्रिका दिल्या आणि मला लग्नाला जायला जमलं नाही म्हणून मी लकारे बाबाला म्हटलं आपण एक काम करू, 2-4 दिवसांनी त्याच्या घरी जाऊ, त्याला काहीतरी गिफ्ट देऊ. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. हे म्हटलं ठीक आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्याने बायकोला मोठ्या आवाजात सांगितले, जोशी बाबा आले का, लकारे बाबा आले, चहा ठेव. नवीन नवीन नवरी कशी बिगी बिल्ली असते काय का नाही. पहिल्या वर्षी नवरा बोलतो आणि बायको ऐकते, दुसऱ्या वर्षी बायको बोलते आणि नवरा ऐकतो, तिसऱ्या वर्षी दोघं बोलतात आणि गाव ऐकतात. काय कळलं? त्यांनी आवाजात सांगितलं चहा ठेव. ठेवते म्हटल्यानंतर 2 मिनिटांनी परत आवाज आला, अहो इकडे येता का. ते म्हटले मी बसलेलो ना 4 माणसात, मला बोलवत नको जाऊ. म्हटले मग म्हणे ऐक. ती म्हटली अहो घरातली साखर संपली हो, घरातली साखर संपली. तर म्हटलं मग एक काम कर, चहामध्ये कुत्र टाक. तुम्ही टाकता का कुत्र चहा टाकता ना इकडे वारीकडे नाही. ते म्हटले चहामध्ये कुत्र टाक. म्हणजे कुत्र, मी विचार केला तर काय झालं कुत्र टाकायचं म्हणते. तुम्ही गप्प बसा, काय करायचं आपल्याला, कुत्र तर कुत्र, आपण सांगायचं आम्ही कॉफी घेतो चहा घेत नाही. ती म्हटली अहो एका कुत्र्यात काही होणार नाही. म्हणजे मग चहामध्ये हत्ती टाक. नवरा म्हटला चहामध्ये, ती म्हणजे हत्तीने सुद्धा पुरं होणार नाही. म्हटले मग चहामध्ये गाढव टाक. त्याला म्हटलं भाऊ चहा पाजू नको, हे काय चालू आहे, कुत्र टाक गाढव टाक. 8:15 झाले, काय चालू आहे, अभंगवाडी आहे ना बाबा, अरे काय चालू आहे. म्हटलं चहा कुत्र असं तुमच्याकडे करत नाही. करता का चहा, नाही ना चहा कुत्र आजी टाकता का, नाही टाकत. मग धार्मिक काळ. म्हटलं महाराज झालं असं, माझ्या घरी लग्न होतं, साखर संपली आणि मी तिला चहामध्ये हत्ती कुत्रा टाकायला सांगितलं. माझं लग्न झालं 4 वर्षापूर्वी. सासूबाईंनी मला रुखवत दिलेलं आहे. काय दिलेलं? रुखवतामध्ये साखरीचा हत्ती आहे, साखरीचं कुत्र आहे, साखरीचा गाढव आहे, साखरीचा उंट आहे. ऐका, दिसायला आकार वेगवेगळे पण गोडी मात्र एकच आहे. त्याचा काय होणार आहे, चहाच होणार आहे. तो कधी खंडोबा होतो, कधी पांडुरंग होतो, कधी विठ्ठल होतो, कधी कृष्ण होतो, कधी राम होतो. हे काय होतं, ये सोंगे सारीले या रूपे अवतार आहे. म्हणून खंडेरायाकडे मागणं जनाबाईचं चुकीचं नाही. मग काय मागणं मागितलं तर माझी सासू म्हणून. आता काय झालं पूर्व इतिहास आहे का, झालं असं, वारी गावामधली एक सून आमच्या गावाकडे आली. आमच्या गावची लेक होती. ती काय होती, आमच्या गावची लेक होती. आणि एक दिवस तिने आमच्याकडे जो पाट वाहतो पाहिलं. पाटाच्या कडेला एक बाई आत्महत्या करण्यासाठी चालली होती. आणि हिने तिला जवळ बोलवलं, बाई कुठे चालली. ती म्हटली मी आत्महत्या करायला चालले. ती म्हटली अरे आत्महत्या करणं शास्त्र विरुद्ध आहे का नाही. मरण जो मागत होतो गाढवाचा, देवाने दिले इंद्रिय हातपाय कान, इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे. या गावात जमलं नाही तर दुसऱ्या गावात जा, इथं नोकरी नाही तर मुंबईला जा, कष्ट करा, काबाड कष्ट करा, है का नाही. पण स्वतःच्या शरीराचा आत्महत्या करून नाश करू नका. या वर्षी गुण नाही पडले, पुढच्या वर्षी प्रयत्न करा, पुढच्या वर्षी नंबर काढा. हे वर्ष जाऊ वाया, 1 वर्ष घेऊन काही फरक पडत नाही. पुढच्या वर्षी प्रयत्न करा, पण काय करा, अभ्यास करा, पण शरीर संपवू नका. ती म्हटली बाई देवाने शरीर दिलंय, तू आत्महत्या करते आहे, पाण्यामध्ये तुला काहीतरी वाचलं पाहिजे. ती म्हटली बाई आत्महत्या करू नये तर काय करू. म्हटले काय झालं. ती म्हटली बाई मी सासूरवासीन आहे आणि मला सासू सासऱ्यांचा फार त्रास आहे, खूप
त्रास मला आहे. सासू गप बसत नाही, बडबड करते. सासरा नीट जेवू देत नाही. ननंदचा त्रास आहे, तिरा भाऊजांचा त्रास आहे. इतका त्रास जर असेल तर मी आत्महत्या केलेली बरी. काय मी आत्महत्या केलेली बरी. त्या स्त्रीने सांगितलं, बाई तू आत्महत्या करू नको. म्हणे मग काय करू? स्वतः मरण्यापेक्षा जे तुझ्या मरणाची इच्छा करतात, तू त्यांच्या मरणाची इच्छा कर, तू त्यांना मार. ती म्हटली, मी सुनबाई आहे, मी कसं काय त्यांना मारणार? का माझ्याकडे काही ताकद नाही एवढी, माझ्याकडे एवढा पाठिंबा नाही. म्हणून पाठिंबा जर घ्यायचा असेल तर चांगला दणगट पाठिंबा घे. ती म्हटली, कोणाचा घेऊ? ती म्हटली, आमच्या वारी गावामध्ये पुरातन मंदिर आहे खंडोबाचं, आणि त्या खंडोबाला जो नवस बोलला तो परिपूर्ण होतो. मग आमच्या गावातली ती सून तुमच्या गावात आली, खंडोबा पुढे उभी राहिली आणि खंडोबाला म्हटली, खंडोबा मी तुला नवस करते. खंडोबाने विचारलं, काय नवस करते? ही सून जी आहे ते म्हणजे प्रत्येक जीव आहे. सासू जी आहे, तुम्ही जी नवऱ्याची आई म्हणता ती सासू नाही. पारमार्थिक संत कधीही लोकांच्या मरणाची इच्छा करणार नाही. ही सासू म्हणजे कोण? तर परमार्थामध्ये कल्पना नावाची सासू आहे, आणि ही सासू मेल्याची इच्छा जीव करतो. प्रत्येक माणूस हा सासूरवासीन आहे. प्रत्येक माणूस, बरोबर आहे की नाही? प्रत्येक माणूस स्वतःच्या सासरी म्हणजे या भूलोकात आलेला आहे. म्हणून महाराजांना सुद्धा आवर्जून म्हणावं लागलं, सासूरवास म्हणजे काय, सासर म्हणजे काय, माहेर म्हणजे काय. ज्या ठिकाणी कसंही वागता येतं, कसंही खाता येतं, कसंही पिता येतं, कधीही उठता येतं, कधीही लोळता येतं, त्याला माहेर असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी वागण्या बोलण्यावर, कपडे घालण्यावर, जेवणावर, झोपण्यावर, उठण्यावर अंकुश ठेवला जातो त्याला सासर असं म्हणतात. एक स्त्री माहेरी कसंही वागू शकते, पण तीच स्त्री जर सासरी जर गेली तर तिला इज्जतीत वागावं लागतं, ओझ्याखाली वागावं लागतं, प्रमाणामध्ये वागावं लागतं, बंधनामध्ये वागावं लागतं, त्याला सासर असं म्हणतात. आणि म्हणून महाराज सुद्धा म्हटले, देवा तू आम्हाला का बरे सासूरवासी केलं रे देवा? का? इथं आम्हाला स्वतंत्रता नाहीये. का सासूरवासी माझा केले मनवंता, माझा केले केले भगवंता रे. जगण्याचं स्वतंत्रता इथं नाही, जगण्याची स्वतंत्रता नाहीये सासूरवास. प्रत्येक जीव हा सासूरवास सध्या काढतो आहे. म्हणून कोणतेही संत पहा फक्त आणि फक्त आपल्या माहेरची आठवण करतात. माहेर कशाला म्हणतात?
सासऱ्याच्या घराला माहेर म्हणता, बरोबर ना? बापाच्या घराला माहेर म्हणता. आणि माहेरचा प्रत्येकाला अभिमान असतो. माहेरचा प्रत्येकाला, माहेरचं पुत्र जरी आलं तरी बाईला अभिमान असतो असं म्हणतात. माहेरचं पुत्र जरी आलं तरी, भाऊ आला तर गोष्ट वेगळीच, पुत्र जरी माहेरचं असलं बाई म्हणते माझ्या माहेरचं पुत्र आहे. म्हणून प्रत्येक संत माहेरची अपेक्षा करतात. तुकाराम महाराजांची माहेरची अपेक्षा जेवढे आठवतील तेवढे आपण प्रमाण प्रयत्न करू. आपुल्या माहेरा जाईन माहेर फार महत्वाचं आहे. आणि या संसारामध्ये जो जीव वैतागलेला आहे, सासू वासाला कंटाळला आहे, तो आशा करतो का माझी सासू मरू दे, सासरा मरू दे, नणंद मरू दे. तीन गोष्टी आपण आजच्या अभंगाच्या समजून घ्यायच्या. कीर्तन या ठिकाणी बोलणार. सासू कशाला म्हटलं गेलंय? कल्पनेची सासू तिचा बहुत असतो. कल्पना नावाची जी स्त्री आहे तिला सासू संबंध आहे. कल्पना नावाची म्हणजे तुमच्या गावातली कल्पना पाहिजे. कल्पना म्हणजे काय? जे आहे ते नाही, जे नाही त्याची कल्पना करणे म्हणजे कल्पना. जे नाही त्याच. पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळी एका शेतकऱ्याने, वारीगावच्या शेतकऱ्याने शेत केलं. शेत केल्यानंतर शेतीत ज्यावेळेस त्यांनी गहू पेरले, 50 पोत्यांचा अंदाज धरला. किती पोत्यांचा? 50 पोत्यांचा. 50 पोते. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गहू आले, त्याने गहू गोण्यामध्ये भरले. त्या काळी पोते राहायचे बाबा, पोते राहायचे, होईल आहे की नाही? आता पोते गेले, आता गोण्या आल्या. गोण्या कारण की तुकाराम महाराज सुद्धा माहिती होतं. तुकाराम महाराज म्हटले ते पहिली लोक पोते उचलत होते, तुम्हाला गोण्या सुद्धा उचलणार प्रमाणे. तुकाराम महाराज देवेश्वर करे उचलेली मेदनी, तुमचेनी कोणी न उचलवे. तुकाराम महाराज आपण कोण घ्या का? तुमचेनी कोणी. तुकाराम महाराज गोण्या सुद्धा उचलणार नाही. तुकाराम महाराज प्रमाणे गाथेमध्ये सगळं ते गोण्या पोते वगैरे त्याने ढिगारा वगैरे लावला, पोते मोजले, 50 पोत्याचा अंदाज धरला होता आणि 45 पोते झाले. तो लटकून बसला. मी चाललो होतो, म्हटलं बाबा काय झालं, का तुम्ही चेहरा पडून बसला? मजा नाही आली या वर्षी. म्हटलं झालं काय बाबा? म्हणे 5 पोते कमी झाले. किती पोते? 5 पोते कमी झाले. म्हटलं झाले किती? म्हणे 45. चांगले झाले ना 1 एकरात. मी अंदाज कितीचा धरला होता?
50चा अंदाज धरला होता. झाले किती? 45. अरे म्हणून बरे झाले ना 45. ते म्हटलं नाही ना बाबा, अंदाज 50चा धरला होता ना. 45 जे आहे त्यात सुख नाही, पण जे 5 झाले नाही त्याची कल्पनेने काय दिलं? काय दिलं? दुःख दिलं. कल्पना माणसाला दुःख देते. कल्पना नावाची सासू माणसाला दुःख देत असते. कल्पना म्हणजे काय? जे नाही त्या गोष्टीची कल्पना करणं. आता कल्पना करा, आपले 21 ठरलेले नाही ठरलेले. पॉकेट दिला लकारे महाराजांनी. गाडी वारी गावाच्या बाहेर गंगा ते ओलांडला. पाहिलं चुकून त्यांच्याकडून मोजता 20.5 आले. किती आले? 20.5. वाईट वाटलं, परत नाही येणार. मी फोन पेला मागून गेलो. विठाला जेवढं चांगलं सांगितलं 2 तास पण लकारे बाबांनी 500. 20.5 माझ्याकडे आहे. किती माझ्याकडं? 20.5 माझ्याकडे आहे. मला दुःख कोणती गोष्ट देते आजी? जे नाही ती गोष्ट. किती नाहीये? फक्त 500 नाहीये. किती माझ्याकडं? 20.5. पण दुःख मला, माझे 500 रुपयाचं दुःख हे 20.5 सुद्धा काय जण आहे, भारी आहे. यालाच कल्पना असं म्हणतात बेटा. मुंबईमध्ये एक नवरा बायको होते. त्यांचा 1 BHK होता. 1 BHK म्हणतात. तुम्हाला कशाला माहिती का 1 BHK काय? 1 BHK म्हणजे काय? हा 1 बेडरूम 1 किचन नाही. 1 BHK म्हणजे बी म्हणजे बाब्या, एच म्हणजे ही आणि के म्हणजे कार्टर. जिथं ही बाब्यान कार्टर राहतो त्याला 1 BHK असं म्हणतात. जिथं आई बाप नसतात त्याला 1 BHK म्हणतात. आता आलं तुम्हाला लक्षात? नवीन लग्न झालं. आता ते मुंबई मधल्या रूम थोडशा छोट्या वगैरे व्यवस्थित ते बेड वगैरे बांधलं. बेड वगैरे होतात. ते बेडवरती दोघं नवरा बायको झोपले. झोपल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला, का ग आज आपलं नवीन लग्न झालंय पण अजून 1 वर्षाने आपल्याला एखादं पोरग होणार. म्हटली चांगली गोष्ट होणार, पण तेव्हाच तेव्हा नाही. म्हटले माझ्या मनात असा प्रश्न आला तर ते आपल्याला 1 पोरग झाल्यानंतर ते झोपणार कुठं? ते झोपणार कुठं? ती म्हटली महाराज ते काय एवढा विचार करता तुम्ही? थोडं तिकडं सारखा, मी थोडं इकडं सारखं. हा जागा तर झाली. तो थोडा इकडे सरकला, ती थोडी इकडे सरकली. मध्ये 1 पोरापूर जागा झाली. तर म्हणलं माझ्या मनात अजून एक विचार आहे, आपल्याला जुळं झालं म्हणून. ती म्हटली महाराज मी थोडं अजून तिकडे सरका, मी थोडं अजून तिकडे सरकले. दोघंही कडेला सरकले. सरकल्यानंतर 2 पोरापूरची जागा झाली. ती तो म्हटलं माझा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? आपल्याला जर तिकडं झालं तर? ती म्हणली तुम्ही थोडं तिकडं सरका, मी थोडं इकडे सरक. तो सरकायला गेला, पडल्यानंतर कमरेचं हाड मोडलं. आजी मला सांगा, या माणसाचं हाड असलेल्या पोराने मोडलं का नसलेल्या? नसलेल्या का पोरं हाय याला? नसलेले पोरं हाड मोडतात, असलेले का बरं मोडणार नाही? आपलं असंच आहे. जी गोष्ट आपल्याकडे नाही आपण तिची कल्पना करतो आणि म्हणून आपण दुःख भोगत असतो. मला एक सांगा, एखादी पोरगी दिसायला सुंदर आहे, काहीच नाही फक्त इथं छोटस तिळ, तिला असं वाटतं तो वरती पाहिजे. त्याचं दुःख ते आयुष्यभर घेऊन जगते का नाही? ती म्हणते हा इथंच नको, हा इथंच पाहिजे होता. जे आहे त्याचा उपभोग घ्या ना. जे तुमच्याकडे आहे त्याचा उपभोग घ्या. जे नाही त्याचा विचार करतात त्याला कल्पना म्हणतात. नामदेव महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हटले बाबा ही कल्पना नावाची सासू आहे ना, इथं नकोच नको, पण हिचा वारा सुद्धा नको. कल्पनेची बाधा
बसलेले कीर्तन ऐकणारे कल्पना नावाची सासू मरायला पाहिजे का नाही? मरायला पाहिजे का नाही? आपली मरवाय. आता जिच्या सासूचं नाव खरंच कल्पना असेल की मला तशा उकळ्या फोडत असतील तिच्या, आणि सासू म्हणून तू गेलीच का तिथं, त्या बाबाला नाही का मग तुला ऐकतं तू सांगायचं ना माझ्या सासू नाव कल्पना आहे. काय झालं? पूर्वीचा काळ होता, पूर्वीचा बरं का शिवाजी बाबा, पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळी बाया नवऱ्याचे नाव घेत नव्हतं. मी सांगितलं भजन भजन करा, भजन करा, भजन करा. एक बाई काहीतरी वेगळं म्हणा, मी म्हणतो विठ्ठल विठ्ठल ती वेगळंच काहीतरी माझी. मी तिला म्हणलं बाई काय म्हणताय? ही म्हणे, म्हणलं विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाही? ती म्हणली असं आहे आमच्या यांचं नाव विठ्ठल. म्हणलं तू काय म्हणते? मी म्हणते वामण्याचा बाप, वामण्याचा बाप, वामण्याचा बाप. जिचं नाव कल्पना असेल त्या सासूचं ती खुश असला. माझ्या बापात कीर्तन झालं, मग मनातलं बाबा बोलले पण ऐका, ही कल्पना न म्हणता कल्पना जी आहे, सासू आहे कल्पना नावाची, ज्या आपल्या कल्पना असतात, ज्या आपल्याला त्रास देतात, दुःख देतात, परमार्थापर्यंत येऊ देत नाही, पांडुरंगापासून बाजूला करतात. खंडेराया ही सासू मरू दे. सासू मेली का तिचा आसरा तुटेल, आणि मग कोण मरेल? सासरा मेला पाहिजे. सासरा म्हणजे काय? परमार्थामध्ये दंभ जे आहे त्याला सासरा म्हणतात. दंभ म्हणजे काय? जे आहे त्यापेक्षा अनेक पटीने आपण काहीतरी वेगळं भासवायचं, त्याला दंभ म्हणतात. पूर्वीच्या काळी माऊली सुंदर उदाहरण देतात. माऊली म्हणतात म्हशीचं पारडू मेलं, म्हशीचं पारडू मेल्यानंतर म्हैस दूध देत नाही. शेतकरी सारखा हुशार कोणी नाही. मेथी लवकर यावी म्हणून ते काय मारतात? दारू मारतात, आणि ती दारूची मिठी नंतर सत्याच्या पंक्तीला असते, लक्षात घ्या. म्हणून वारकरी असे चांगलं डुलत डुलत नाचत असतात. ते काय करतात? ते म्हशीचं पारडून मेलेलं जर निघालं तर त्याच्यातलं सगळं आतलं काढून घेतात. त्याचं शरीर जे आहे त्याच्यामध्ये भुसा भरतात आणि त्या म्हशी समोर ठेवतात, आणि म्हैस काय करते? दूध सोडते, पाना सोडते. माऊली सुद्धा म्हणतात याने सत्याचा तो कसा काढला, हा सत्याचा तृणवटा भरला. त्याच्यामध्ये हा भुसा भरलाय. कशामध्ये? दंभामध्ये. दंभ जो असतो, जो आपण जे नाही ते काहीतरी वेगळं दाखवायचं, आपण जे नाही ते वेगळं दाखवायचं, आहे का नाही? शिक्षण 10वी आहे पण दाखवायचं की मला सगळं माहिती असं दाखवायचं. भजन करायचं नाही, हरिपाठ करायचं नाही, पण मी फार मोठा बाबा आहे दाखवायचं, याला दंभ म्हणतात. आणि दंभाचा परमार्थात काही काम नाही. वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ परमार्थामध्ये माणसाला टिकू देत नाही. हरिपाठ पाठ नाही, गंध लावून जायचंय, चला आम्ही एवढे मोठे बाबा आहे असं चालत नाही. परमार्थ करायचा नाही, मी फार मोठा परमार्थिक आहे हे दाखवायचं, याला दंभ म्हणतात. ऐका, आपण काय आहोत हे प्रत्येकाच्या मनाला माहिती असतं, पण आपण तसे दाखवतो का? खरं सांगा, आपण किती चांगले किती वाईट आपल्याला पुढे आपल्याला माहिती आहे का? खरं सांगा, आपण किती चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो लोकांना, दाखवतो का नाही? आपल्यासारख्या गावात इकडचं तिकडं कोणी करत, पण आपण म्हणतो बाई मी कोणापाशी बोलत, यालाच दंभ म्हणतात. विठ्ठल हा सासरा म्हणू द्या, दंभ नावाचा सासरा म्हणू द्या. खंडेरायाने म्हटलं तुझी मागणी मला मान्य आहे, आता काय करायचं? म्हणजे आता आमच्या घरामध्ये एक जण अशी आहे ती मेल्यावर मला खूप आनंद होणार आहे. मरू द्या प्रॅक्टिस करायची नाही, हे चाललं तर तिकडून कुठंतरी भेटलं पाहिजे. विठ्ठला म्हणत जे आहे ना,
जी नणंद मारण्याची इच्छा करतात तिला दुष्प्रवृत्ती म्हणतात. दुसऱ्याचं चांगलं होऊ न देणे याचं नाव नणंद आहे. दुसऱ्याचं चांगलं होऊ नये. बऱ्याच लोकांची इच्छा असते लक्षात आहे का नाही. लोकांची काय इच्छा असते, हेची दान देगा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा असते आपली इच्छा असते काही काहींची. याला दुष्प्रवृत्ती असं म्हणतात. मग माऊलींना आवर्जून म्हणायला लागलं, जे खळांची व्यंकटी ही दुष्प्रवृत्ती. आता खरं खरं उत्तर द्या. शेजाऱ्याची एक गाडी झाली तर आपल्याला किती व्हायला पाहिजे? बोला मोठे. 5 मिनिटं तुम्हाला 5-10 मिनिटं सोडून देणार मी. सांगा, शेजारची एक गाडी झाली तर आपल्याला किती व्हायला पाहिजे? आपली काय इच्छा असते? 2. शेजाऱ्याचा एक, तुम्ही बोलल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. शेजारचा एक बंगला झाला तर आपल्याला किती बंगले व्हायला पाहिजे आजी? 2. आपले 2 बंगले. बरोबर ना? बरोबर ना? प्रत्येकाची इच्छा. शेजारचा एक झाला तर आपले 2 व्हायला पाहिजे. शेजाऱ्याने 1 एकर घेतलं तर आपण किती एकर घ्यायला पाहिजे? 2 एकर. शेजारचा एक माणूस गेला तर आपल्याला किती जायला पाहिजे? आता करा ना इच्छा. महाराज वाईट इच्छा. काय झालं? एक जण वारी गावात तपश्चर्येला चालला. त्याचा शेजारी म्हटला, काय कुठे चालला म्हणे? चाललं तपश्चर्येला. त्याला असं वाटलं माझं शेजारी तपश्चर्येला चालला, काय मागून घेतो काय नाही काय माहिती. आता हा गेला तपश्चर्येला, त्याच्याबरोबर हा पण गेला. माझ्या शेजाऱ्याला माझ्यापेक्षा जास्ती मिळालं नाही. दोघं तपश्चर्येला बसले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. पहिल्याला काय मागायचं माग यांनी पाहून घेतलं. आपलं शेजारी तपश्चर्येला बसले. म्हणलं देवा त्याच्याकडे जाईल, त्याला काय पाहिजे ते माग, मग मी तुला सांगतो. ब्रह्मदेव दुसऱ्याकडे गेले. ब्रह्मदेवाने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? हा म्हटलं. त्याने काय सांगितलं? म्हटलं काहीच नाही. ते म्हणले त्याच्याकडे जाऊ मागते जे मागल त्याच्यानंतर मी काय मागायचं मागल. याला माहिती का आपलं शेजारी काय म्हणा? हा म्हटलं देवा माझा एक डोळा जाऊ दे, माझा एक हात जाऊ दे आणि माझा एक पाय जाऊ दे. देव म्हटले ते विचार करून मागतो. म्हटलं तुला काय करायचं? जेवढं सांग तेवढं कर. ब्रह्मदेव म्हटलं तताच तू. याचा एक डोळा गेला, एक पाय गेला आजी, एक कान गेला, एक हातही गेला. हा ब्रह्मदेव दुसऱ्या शेजारीकडे गेले. त्याला विचार तुला काय पाहिजे? म्हटलं देवा काहीच नाही. त्यांनी जे मागितलं त्याच्या दुपटीने मला ते. त्याचा एक हात गेला याचे, त्याचा एक डोळा गेला याचे, त्याचा एक पाय गेला. यालाच म्हणतात दुष्प्रवृत्ती. दुसऱ्याचं चांगलं होऊ न देणे ही दुष्प्रवृत्ती नावाची नणंद. खंडेराया ही मरू दे, ही मेली रे मेली का काय होईल? नणंद सरिता होईन मोकळी. गळा घालीन जोडी भंडाराची, आणि मी भंडाराची जोडी घालीन. आपल्या जीवनामध्ये आशा, कल्पना, तृष्णा, इच्छा, आकांक्षा या ज्या गोष्टी आहेत, ब्रह्म, या सगळ्या गेल्या का आपण परमात्म्याला प्राप्त होतो. परमात्मा आपल्याला जवळ घेतो. ऐका, पुत्र कधी पाहिलेलं आहे तुम्ही? पुत्र पाहता का? पुत्र पाहिलेलं आहे ना. पुत्र म्हणजे काय वाघ थोडी गावात येणार नाही. असं काय करता? गावात करतो नाही म्हणून आलं तुम्ही. पुत्र पाहिलंय का? पुत्र जागेवर बसायचं असेल रे बाबा तर नीट पहा कसं बसतंय. पुढच्या पायाने ते जागा साफ करताना मग त्याच्यावर बसतं. बरोबर बोलतो का? मग पुत्र जर जागा साफ करून बसत असेल तर ब्रह्मांड चालक परमात्मा ज्या ठिकाणी बसवायचा ती जागा साफ नको का? हा विचार करा. हृदयातून तुमच्या जे विकार आहेत ते काढा, मग परमात्मा येईल. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. गोपाळ राहित तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याकरणे घात अनेक उदाहरणे. चित्त साफ केल्याशिवाय, चित्त स्वच्छ केल्याशिवाय चित्तामध्ये आशा, तृष्णा, मनीषा, काम, क्रोध हे विकार, सासू सासरे, नणंद, दीर भावजा परमार्थाची यादी बरीच मोठी आहे. कमी याच्या सांगतो. हे सगळं गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून जनाबाई म्हटल्या हे सगळे मिळू दे, हे मरू दे. तुझ्या भंडाराची जी जोडी आहे ती माझ्या गळ्यामध्ये घालीन, म्हणजे मी तुझा उदो उदो बोलेन. म्हणून जनाबाई म्हणता सगळे जाऊ दे, सगळे गेले का मी एकटी होईल, मोकळी होईल आणि तुझ्या पायापाशी येईल. जरी मरे खंडू आवडीचे म्हणू दे, जरी मरे खंडू आवडीचे म्हणू
खंडो अवघेच म्हणले एकटीच राहू दे पायापाशी. जनाबाई खूप सुंदर मागणं आवडतात. मग असं मागणं संसारामध्ये परमार्थामध्ये परमार्थ करत असताना मागितलं पाहिजे का नाही? खरं सांगा, देवापाशी मागितलं पाहिजे का नाही? मग सगळ्यांनी एकदा हात वरती करा. आपलं मागणं ज्याला मागायचं त्याने हात वरती करा. मला नाही करायचे का? काय झालं? 2 मिनिट खाली घ्या. झालं असं, एका गावामध्ये मी सांगत होतो ज्याला असं मागणं मागायचं आहे त्याने हात वरती. सर्वांनी हात वरती केले. मी सांगितलं देवा, हे का नाही, देवा या ठिकाणी जे जमलेले आहे त्या सगळ्यांचं कल्याण कर. बरं का नाही? कल्याण कर आणि या सर्वांना स्वर्गाला नाही. ज्याला स्वर्गाला यायचं त्याने हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती केले. एक जण त्याच्यातली होती ते हात वरती करत नव्हती. मी म्हटलं बाई तुला ऐकायला नाही आलं का? मी सांगतोय मगापासून ज्याला स्वर्गाला यायचं त्याने हात वरती करा, तू हात वरती का करलं? ती म्हणजे झालं असं, महाराज मी या गावची सून आहे. तिथे जेवढ्या बसल्या एवढ्या आमच्या भाऊच्या सासूच्या, आणि या सगळ्या जेवढ्या स्वर्गाला जातील मला इथंच स्वर्ग होणार आहे. मला काही वरती यायची गरज नाही. तुमच्यातल्या काही बायांनी हात वरती नाही केले तेव्हा मला लक्षात आलं त्यांना बहुतेक सासू सासरे नाही. काहीने हात वरती नाही केले. सर्वांनी एकदा हात वरती करा. सर्वांनी हे देवा खंडराया मोठे, हे देवा खंडराया आमची आशा नावाची सासू मरू दे. आशा नावाची सासू, आमची कल्पना नावाची सासू मरू दे. दंभ नावाचा सासरा मरू दे. दुष्प्रवृत्ती नावाची नणंद मरू दे. आता सगळ्यांना मारायचं ना. हे देवा उचल, आम्हाला उचल नको. मग हे मारायचं असेल तर भजन कर. हात वरती.